Dear friends, I am your friend Jagriti. For more informative videos, please subscribe to my channel and don't forget to like and share this link with others. आजच्या जगात आपल्यापैकी बरेच जण आपले पैसे सोयीस्कररित्या मिळवण्यासाठी ATM वर अवलंबून असतात. परंतु असे काही लोक आहेत जे या सुविधेचा गैरफायदा घेत निरपराध वापरकर्त्यांना फसवतात. नुकतेच दिल्ली आणि फरीदाबादमध्ये ATM युजर्सची नव्या आणि धोकादायक पद्धतीने फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली. ते कसे काम करतात ते समजून घेऊया, जेणेकरून आपण सर्व सुरक्षित राहू शकतो. तुम्ही ATM मध्ये आहात आणि पैसे काढण्याचा प्रयत्न करत आहात असे समजू. ATM मध्ये कार्ड टाकताच ते अचानक अडकून पडते आणि आपण गोंधळून जाऊन आणि चिंताग्रस्त होऊन आजूबाजूला कोणी मदत करू शकणार अशा व्यक्तीचा शोध घेतो. त्याच वेळी मदतीचे नाटक करणारा स्कॅमर तुमचा पिन टाकताना काळजीपूर्वक पाहतो. माझं कार्ड बाहेर का येत नाहीये, आता मी काय करू? लवकर बाहेर येऊ शकाल का? मला उशीर होत आहे. फक्त 1 मिनिट. माझं कार्ड मशीन मध्ये अडकलं आहे. अरे देवा, तुमचं खरंच कार्ड अडकलंय का? काळजी करू नका, असं कधी कधी होत असते. जवळच्या भिंतीवर लिहिलेल्या कस्टमर केअर नंबर वर कॉल करा. धन्यवाद, मी आता त्यांना फोन करते. हे खरे आहे असे वाटून तुम्ही नंबर डायल कराता. पण तुम्हाला फारशी माहिती नसल्याने तो कॉल आपल्याला एका स्कॅमरशी जोडतो आणि ते आपल्याला ATM मध्ये थांबण्यास सांगतील. आपल्याला आश्वासन देतील की एक प्रतिनिधी मदतीसाठी येईल. हॅलो, मी कस्टमर केअरचा व्यक्ती आहे. काळजी करू नका, तुमचे कार्ड सुरक्षित आहे. आम्ही लवकरच तुमच्या मदतीसाठी कोणाला तरी पाठवूत. कृपया तुम्ही ATM मध्ये थांबा. ठीक आहे, मी थांबेन. धन्यवाद. मॅडम, हे तुमचं कार्ड आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही ते नवीन बदलले आहे. तुम्ही हे कार्ड 24 तासांनंतर वापरू शकता. खूप खूप धन्यवाद. मला खूप काळजी वाटत होती. लता त्यांच्यावर विश्वास ठेवून बनावट कार्ड घेऊन निघून जाते. दरम्यान स्कॅमर्स तिचे मूळ कार्ड ATM मधून काढून घेतात. तसेच त्यांना त्यांच्या कार्डचा पिन आधीच माहित असल्याने ते त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी त्याचा वापर करतात. अशा प्रकारे या टोळीने अनेकांना फसवले. या सेफ्टी टिप्स फॉलो करून आपण अशा जाळ्यात अडकणार नाही याची काळजी घेऊया. जर तुमचे ATM कार्ड अडकले असेल तर आजूबाजूच्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. त्याऐवजी आपल्या बँकेच्या अधिकृत ग्राहक सेवा क्रमांकाशी किंवा बँकेच्या पासबुकवर दिलेल्या वेबसाईटशी संपर्क साधावे. आपला पिन खाजगी ठेवावे. आपला पिन प्रविष्ट करताना नेहमी कीपॅड झाकून ठेवावे आणि कोणीही पाहत नाही याची खात्री करावे. जर कोणी विनाकारण मदत देऊ केली तर नम्रपणे आणि ठामपणे नकार द्या. तसेच कोणत्याही संशयास्पद हालचालीची माहिती ताबडतोब बँक आणि पोलिसांना द्यावे. आपल्याला मिळालेल्या कोणत्याही माहितीवर कारवाई करण्यापूर्वी नेहमीच त्याची पडताळणी करा, विशेषतः जेव्हा ती आपल्या आर्थिक परिस्थितीशी संबंधित असेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा आणि आपल्या समाजाच्या संरक्षणासाठी जनजागृती करूया. सुरक्षित रहा आणि लक्षात ठेवा, आपली सुरक्षा आपल्या जागरूकतेवर अवलंबून असते.